सिस्टम काय होतं, दरवाजा नॉर्मल आहे, शत्रू नॉर्मल आहे, सिच्युएशन नॉर्मल आहे, पाणी या ठिकाणाहून बाहेर जाईल. ओके, याच्यातून कंटिन्यू. आता ह्या वास्तूंमध्ये तुम्ही बघू शकता, या ठिकाणी या जुन्या काळातला दगड आहे, जुन्या काळाचं ड्रेनेज लाईन आहे. एका लाईनमध्ये तुम्हाला पाणी जसं गावाकडे नाली असते त्या पद्धतीने नाली, आणि इथं पुढे गेल्यानंतर कातळकोरी व दगडामधून डायरेक्ट कोरून बाहेर काढले पाणी. पण सपोज सिच्युएशन वेगळी आहे, शत्रू दरवाजात आहे आणि दरवाजात शत्रू आल्यानंतर ना त्याला अडवायचे आपल्याला, तर पाणी या ठिकाणाहून नाही जाणार, पाणी या ठिकाणाहून बाहेर जाईल. म्हणजे पाणी कोणाच्या तिथून पाणी गेल्यानंतर ना दरवाजातून बाहेर पडतं पाणी, आणि दरवाजातून बाहेर पडलेलं पाणी हे एवढ्या फोर्सनं असणार आहे की पुढचं आलेलं शत्रू डायरेक्ट मागे सरकणार आहे. तर या पद्धतीची टेक्नॉलॉजी छत्रपती शिवरायांनी मांडलेली. म्हणजे पाण्याचाही उपयोग संरक्षणासाठी कसा करून घ्यायचा, म्हणजे आपण पिण्यासाठी पाणी वापरतो हा भाग वेगळा, पण पाण्याचा उपयोग संरक्षणासाठी कसा करून घेता येतो याचं उत्तम उदाहरण नाणे दरवाजामध्ये महाराजांनी करून ठेवलेलं आहे. ही टेक्नॉलॉजी बघण्यासाठी, ही टेक्नॉलॉजी जाणून घेण्यासाठी आपल्याला रायगडाच्या अनेक वास्तूंमध्ये आपल्याला रायगड दिसतो. या नाणे दरवाजाचं काम करत असताना आपल्याला जवळपास 70 ते 80 असे काही वस्तू मिळाल्यात की महाराजांच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातला एक व्यापक स्वरूपाचा एक अध्याय आपल्यासमोर उभा करून ठेवला. हे कसं केलं असेल? पहिली गोष्ट, रायगड बघत असताना हे का केलं, कसं केलं आणि कोणी केलं, या पद्धतीचे जे प्रश्न पडत असतात त्याला उत्तर म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांची युद्धनीती आणि शिवनीती. या शिवनीतीचा अभ्यास करत असताना आपल्या बी आयुष्यामध्ये जर आपण करत राहिलो नक्कीच एक काळी एका चांगल्या पद्धतीने आपण मोठं होऊ शकतो, किंवा ते शिवनीती आपल्या कार्यामध्ये उभू शकतो. छत्रपती शिवराय कुठे नाही, छत्रपती शिवराय सगळ्या माध्यमातून सगळ्या विभागामध्ये आहे. जसे आपल्याला इतिहासामध्ये शिक्षणामध्ये विभागात किंवा विषय असतात, सब्जेक्ट त्याला म्हणतो आपण, तसेच प्रत्येक सब्जेक्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विज्ञानमध्ये आहेत, इतिहासमध्ये आहेत, गणितमध्ये आहे, भूगोल म्हणला तर भूगोलामध्ये आहे. तर फक्त त्या दृष्टिकोनातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचे आणि त्या पद्धतीचं आपलं काम करायचं. आता या पूर्ण वरी जात असताना, आपल्याला या टप्प्यातून वरती जात असताना हा मोकळा स्पेस आहे. तुमच्या कंटिन्यू डाव्या बाजूला दरी असणार आहे किंवा उताराचा आहे. तुम्ही फोटो काढताना चांगले व्ह्यूज तुम्हाला मिळणार आहेत. पुढं ते फोटो काढत असताना कोणीही असं म्हणजे गदा गोंधळ करू नका, व्यवस्थित फोटो काढा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटो काढायला येताना खूप टाईम भेटणार आहे आपल्याला, तर जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला वरती जाता येईल तेवढ्या लवकर वरती जायचं. कारण वरचा व्ह्यू 10च्या नंतरनं वेगळा असतो आणि 10च्या अगोदरचा वेगळा असतो. या टायमिंगला जाऊन आपल्याला एक महत्त्वाची वास्तू आपल्याला पुण्यातली बघायची वरती जाऊन, तर ती बघायच्या अगोदरचा टायमिंग फक्त 10चा आहे. 10च्या नंतरनं ती वास्तू पुण्यातली दिसत नाही आपल्याला, कारण ती दुःख बिकं सगळ्या गोष्टी होतात, ऊन वगैरे त्या टायमिंगला दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर